हॅलो एव्हरीवन. महाराष्ट्र सी-ई-टी सेलनी 2026 एक्झामचा टेंटेटिव्ह शेड्यूल अनाऊन्स केलेला आहे आणि टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे ऑफिशियली जवळपास त्याच डेट असतात. इलेक्शन किंवा कोणताही इम्पॉर्टंट इव्हेंट्स असेल तरच या डेट्स चेंज होऊ शकतात आणि ते सी-ई-टी सेल आपल्याला नोटिफिकेशन देऊन कळवतात. तर तुम्ही इथे बघू शकता की इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सी-ई-टीज 2026 हे इथे लिहिलेलं आहे. तर तुम्हाला या PDF वर क्लिक करावे लागेल. ओके. हा नोटीस 21 नोव्हेंबर 2025 ला आला होता. यानंतर नोटिफिकेशन आले तर मी त्वरित त्यावर तुम्हाला माहिती देणार. म्हणून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ठेवा. नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता की हा जो नोटिफिकेशन आहे हा पब्लिक नोटीस आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबईवरून आलेला आहे आणि हा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. यामध्ये चेंजेस होऊ शकतात, बट मी या अगोदरच सांगितलेलं आहे की जर कोणताही इलेक्शन असेल किंवा कोणता बिग इव्हेंट असेल तरच या डेट्स चेंज होणार. इथे बघू शकता की डिपार्टमेंट दिलेलं आहे, एक्झामचं नाव आहे, कारण की सर्व एक्झामचं नाव सी-ई-टीच आहे, पण वेगवेगळे सिलेबस असतात. कोणता कॉमर्सचा असतो, कोणता सायन्सचा असतो, तर त्यामध्ये ते दिलेलं आहे. तर हायर एज्युकेशन आहे, इथे टेक्निकल आहे. ओके, हायर एज्युकेशन आहे. तर इथे तुम्ही बघू शकता टेक्निकल एज्युकेशन आहे आणि इथे महाराष्ट्र MHT CET, PCM ग्रुप आणि PCB ग्रुप. ओके. तर हा जो आहे तो MHT CET PCM म्हणजे ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे ते, आणि PCB म्हणजे फार्मसी किंवा इतर म्हणजे मेडिकल जे बॅकग्राऊंड असतात त्यासाठी ते PCB एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर BCA, BBA, BMS, BBMला एक्झाम द्यायची असेल त्यांच्यासाठी ह्या डेट्स आहेत. तर तुम्ही MBAचा पण डेट आलेल्या आहे, MBA MMS. तर तुम्ही बघू शकता MBA MMSच्या डेट आहेत 6 एप्रिल टू 8 एप्रिल ह्या एक्झाम डेट आहे. आणि CET PCM 11 एप्रिल टू 19 एप्रिल आणि PCB 21 एप्रिल टू 26 एप्रिल. आणि यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. तुम्ही बघू शकता की त्यांनी दोनदा MHT CET आणि MBA CET इथे दिलेलं आहे. जसं इथे MBA CET आहे, ही 6 एप्रिलला आहे. तसेच तुम्ही दोनदा एक्झाम देऊ शकता. तर जी दुसरी एक्झाम आहे ती 9 मे म्हणजे 9th मे महिन्यामध्ये ती एक्झाम सेकंड टाईम होणार. बघा, तुम्हाला दोन्ही एक्झाम द्यायच्या आहे. ज्या एक्झाममध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळतील तो स्कोअर कार्ड म्हणजे मानला जाईल. ज्यामध्ये कमी मिळेल स्कोअर कार्ड मानला नाही जाणार. आणि MHT CET जो PCB ग्रुप आहे तो पण तुम्ही बघू शकता 10 मे ते 11 मे. आणि MHT CET पण तुम्ही बघू शकता PCM ग्रुप 14 मे टू 17 मे. तर यावर्षी दोनदा MBA CET आणि CET PCB आणि PCM यांच्या एक्झाम होणार आहे. आणि इथे असा शेड्यूल दिलेला आहे. नर्सिंगचा एक्झाम एकचदा होणार आहे. बघा तुम्ही इथे मे महिन्यात एक्झाम आहे म्हणजे एकचदा होणार. जर एप्रिल महिन्यात जर झाली असती ते जसं CET PCM PCB बघा एप्रिल महिन्यात पण आहे आणि मे महिन्यात पण आहे. तर नर्सिंगची एक्झाम आहे ती मे महिन्यातच होणार एकचदा. तर तसेच तुम्ही बघू शकता की बाकी एक्झाम फक्त एकचदा होणार आहे आणि ह्या 3 एक्झाम दोनदा होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हा जो ऑफिशियली नोटिफिकेशन आहे, कमिशनर अँड कॉम्पिटेंट ऑथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र मुंबई, म्हणजे तो जो ऑफिशियली हा नोटिफिकेशन आहे.
आणि तुम्हाला यानंतर जेही नोटिफिकेशन येतील, ते तुम्हाला त्वरित सांगण्यात येईल, तुम्हाला त्वरित माहीत होईल. त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता, की जो आता लेटेस्ट नोटिफिकेशन आला होता, तो CETचा आहे टेंटेटिव्ह शेड्यूल. सो थँक यू सो मच.